श्री स्वामी समर्थ. मी शुभांगी लिंगायत आणि तुमचं एक गृहिणी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि मी ना माझं छोटंसं लेडीज वेअर दुकान आहे. तर मी त्याच्यात थोडं थोडं माल खरेदी करत असते, जसं पैसे येतील तसं. तर आज मला ना अस्तर माझ्या दुकानात संपले, तर मला अस्तर वगैरे आणायचे, किराणा सामान आणायचे, तर थोडं बाहेर जायचे आणि विराजला पण थोडंसं कपडे घ्यायचे. त्याला पण कपडे म्हणजे त्याला नाईट पॅन्ट हे लागतं ना अकॅडमीला खेळायला, त्यासाठी ते आणायचे. तर चला आपण बघू. तर आता हे आले, चला गडबड करावं लागेल, थोडंसं मला आवरावर पण करायची. तर हे यायची वेळ झालेली. तर हे आले ना एवढी घाई करतात ना की माणसाला काही सुधरतच नाही, एवढं घाई करतात. आणि मग थोडं लवकर लवकर आवरावं लागतं. विराज पटकन आवरून घेतलं, आवरून बसले की काही नाही, नाहीतर खूप चिडचिड करतात ते. विराज आवरलं का तुझं? आम्हाला कधी पण माल खरेदी करायचं म्हणलं ना की थोडं उशिराच जातात आम्ही, कारण की त्यांचं पण दुकान बंद होतं आणि माझं पण बंद होतं. तर माझं दुकान बंद केल्यावरच आम्ही मार्केटला जात असतो, कारण दिवसभर कस्टमर राहतात ना, त्यासाठी. चला आता माझं आवरले, हे पण आले. बाय, मला दाखवते मी तोपर्यंत. कुठे जायचं म्हटलं की घरचं आवरायचं, स्वयंपाक करायचा, आणि आत्याला मामाला उशीर होते ना जेवायला, म्हणून त्यासाठी लवकरच करून ठेवत असते. आणि एखाद्या वेळेस खूप घाई जर असेल तर मला स्वयंपाक आल्यावर करावा लागतो, कारण आत्याला होत नाही काही. म्हणजे त्या करतात छोटं मोठे काम, पण त्यांना स्वयंपाक काही जमत नाही, तर मलाच करावं लागतो. तर आता स्वयंपाक करून ठेवलाय, तर हे आले की लगेच निघायचं. आणि काय काय खरेदी करायची ते तुम्हाला दाखवते, चला. पटकन रेडी होऊन निघले, कारण की हे पण आलेले. नाहीतर आम्ही नेहमी ना दोघीच जणी जातो. दिवसा काही दोघांनाही वेळ नसतो, म्हणून आम्ही संध्याकाळीच माल खरेदी करतो. आमच्या घरापासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावर दुकान आहे, तर आम्ही नेहमी मग संध्याकाळी जात असतो. एवढं काही लांब नाही, म्हणून कधी पण माल आणायचं असलं की आम्ही टू व्हीलरवरच आणतो. खूप मोठा असेल तर मग रिक्षा करत असते. दिवसभर घरातलं काम कस्टमर करून दोघंही खूप थकलेले असतो, तरी पण आम्हाला जावंच लागतं, कारण की गेल्याशिवाय विलाज नाही. आणि आपल्याला दुकान चालवावं लागतं, त्यासाठी माल तर भरणं गरजेचंच आहे ना. या संसारात कितीही केलं तरी कमीच आहे. आपल्या संसारासाठी किती खटपट करावं लागते. नुसतं बसून कसं चालणार, बसून राहिलं तर काहीच होणार नाही. तर हा आहे जालन्याचा जुना मोंढा. इकडे सगळे होलसेल दुकान आहे, आणि मी जिथे जाते ना त्या दुकानचं नाव आहे लत्तुमल वासुदेव. इथं सगळं काही मिळतं, साड्या, अस्तर, पीस, सगळं काही, टोप्या, पेटीकोट, मुलींचे ड्रेस, मुलांचे ड्रेस, सॉरी मुलांचे नाही, मुलींचे, जास्त लेडीजचे आहे इथं सगळं. पीस, ब्लाऊज, टोप्या, रुमाल, सगळं काही टोटल मिळतं. आज मला अस्तर आणि पीसच खरेदी करायचे होते, तर मी तेच करणार आहे. तुम्हाला दुसऱ्या वेळेस, एखाद्या वेळेस जर साड्या खरेदी करायच्या असेल ना तेव्हा दाखवते. चला मग ब्लाऊज पीस खरेदी करू. जमलं 50ची पॅकिंग आहे. नाही नको, भारी घेतलं जात असेल ना सिल्कच एक द्या, कलर मिक्स मध्ये. नाही नको, एकच बस झालं सध्याच, नंतर नाही. धनश्रीचे
इथं बस विराज. नाही इकडं टाकायचं. विराज कसं करायला का? दोन टी-शर्ट घेऊन ये. त्या कशाला दोन टी-शर्ट दे दे कर माल खरेदी करणं जमत चाललो आम्ही दुसरीकडे किराणा सामानाची खरेदी करायला. यांना पिशवी घेते ना जोड देत नाही. हा आहे जुना मोंडा. सगळे इथे होलसेल दुकान आहे. आणि हे यांच्या मित्राचं दुकान आहे. विराजची घाई किती त्याला दुकान बघण्याची. तो पुढे पळाला अगोदरच. तर आता आम्ही घरी आलो आणि किराणा सामान आणायचं होतं पण ते किराणा सामान काही आणणं नाही झालं. ह्याच 2-3 पिशव्या झाल्या खूप मोठ्या मोठ्या आणि आम्ही 3 जण आणि 2 व्हीलरवर येतात आम्ही. तर त्यासाठी काही आणलं नाही आणि विराजला पॅन्ट घेतली तर विराजची लगेच घाई गडबड बघण्याची. इकडे ना तर असं पाठवरती जाईल. अशी नाईट पॅन्ट त्यांना जीन्स पॅन्टीचं काही काम पडत नाही कारण की मॅचला ह्याला खेळायला आणि घरी पण नाईट पॅन्ट लागतात. जीन्स पॅन्ट एवढे पडल्यात पण एकदा पण घालत नाही. तर हर्षला पण आणायची होती पण आता त्याला म्हटलं नंतर आणते. सध्या विरायला नव्हतीच. कोणतीही वस्तू एकदा म्हणलं ना मी मुलांना देत नाही कारण की त्यांना पण त्या गोष्टीची किंमत कळली पाहिजे. फाटूस तर घालायची आणि तरसलेल्या गोष्टीचा जेवढा आनंद असतो तेवढं मनाने दिलेल्या एवढ्या गोष्टीचा आनंद नसतो. त्यासाठी तरसून तरसून मुलांना पण मी वस्तू देत असते. येताना इतकी परेशानी झाली आमची ना. आम्ही 3 जण गाडीवर 3 मोठ्या मोठ्या पिशव्या आणि येता येता थोडं थोडं घर जवळ आलं लगेच यांचं पेट्रोल संपलं आणि पेट्रोल पंप बंद झाला. सगळं काही इतके बेजारी झाले ना तर नेमकं तिथं आमचे एक रिक्षावाले अंकल ओळखीचे तर ते आले. मग त्यांनी पेट्रोल पंपाला गाडी लावली आणि आम्ही त्या रिक्षात बसून आलो. बरं झालं ते तरी आले नाहीतर आम्हाला पायाने यावं लागलं असतं. आणि एवढं लांबून यायला आणि ह्या 2-3 पिशव्या एकटा असल्यावर काही वाटत नाही. तर असं होतं आणि मी जिथं दुकानमध्ये माल खरेदी केल्यानंतर खूप मोठं दुकान आहे ना तुम्हाला वासुदेव म्हणून. तर तिथे सगळं सगळं काही मिळतं. आता तुम्हाला मी पूर्ण काही दाखवू शकले नाही. आता कधी कोणाला आवडतं कोणाला नाही त्यासाठी मी काही व्हिडिओ जास्त बनवला नाही. आणि तिथं पूर्ण आपल्या मराठवाड्यात या जालन्यामध्ये तिथं खरेदी करायला येतं आणि साड्या वगैरे पूर्ण टोटल काय जेवढं काही असेल तेवढं तिथं सगळं काही मिळतं. तर असं होतं माझं माल खरेदी. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर काय काय आणलंय तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.